आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. दुर्वाचं ऑफिस सुटलं तशी ती बाहेर आली. बाहेर येताना बऱ्याच जणांनी तिला हसून ग्रीट केला, पण तिला त्याचं एवढं काही वाटलं नाही, कारण तिला माहित होतं की जो आदर तिला मिळतोय तो तिच्या हातात असलेल्या पॉवरमुळे मिळतोय. सत्यजित सोबत तिचं नाव जोडलं गेलंय त्यामुळे मिळतोय, कारण याच ऑफिसमध्ये ती 2दा येऊन गेली होती. तेव्हा तिला साधं कोणी नोटीसही केला नव्हता. जाण्याच्या आधी तिने सत्यजितच्या केबिनमध्ये नजर टाकली, पण तो तिथे नव्हता. बहुतेक कॉन्फरन्स रूम किंवा मीटिंग रूम मध्ये असेल असं तिला वाटलं. त्यामुळे ती काहीही न बोलता तिथून बाहेर पडली. सत्यजितने तिच्यासाठी ऑलरेडी एक ड्रायव्हर आणि एक गाडी ठेवली होती. तिने ड्रायव्हरला फोन केला. तसं ड्रायव्हर गाडी घेऊन तिच्या समोर आला. ती आत बसली आणि घरी जायला निघाली. गाडीत बसल्यावर ती खिडकीतून बाहेर बघत विचार करत होती. मागच्या काही महिन्यातच तिचं आयुष्य अचानक बदलून गेलं होतं. रिक्षामधून फिरणारी ती आता लक्झरियस कारमधून फिरत होती. मार्केटमधून साधे कपडे घेणारी ती आता ब्रँडेड साड्या आणि कपडे घालत होती. पण या आयुष्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती ना तिने कधी अशी स्वप्न बघितली होती. तिचं स्वप्न फक्त एकच होतं की ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं ती व्यक्ती आयुष्यभर सोबत असावी, आणि देवी आईने तिचं ते स्वप्न पूर्णही केलं होतं. सत्यजितचाच विचार करत ती घरी कधी पोहोचली तिलाही समजलं नाही. मॅडम, घर आलंय, ड्रायव्हर म्हणाला. तशी ती भानावर आली आणि खाली उतरली. ती गेटमधून आत शिरली. वाड्याच्या आत प्रवेश करताच तिला साईडच्या गार्डन मध्ये अक्कासाहेब बाकावर बसलेल्या दिसल्या. त्यामुळे तिची पावलं आपोआप त्यांच्याकडे वळाली. अक्कासाहेब, तुम्ही अशा एकट्याच का बसला तिथे? तब्येत ठीक आहे ना तुमची? ती त्यांच्या शेजारी बसत म्हणाली. मी बरी हाय ग, सहजच फेरफटका मारायला आले होते. चालून चालून दमले म्हणून इथे थोडा वेळ बसले बघ. तू बोल, कसा होता तुझा आजचा कामाचा पहिला दिवस? अक्कासाहेब तिच्याकडे बघून म्हणाल्या. छान होता. आपल्या कंपनीतली सगळी माणसं खूप चांगली आहेत, प्रामाणिक आहेत. त्यामुळे जास्त काही एफर्ट्स घ्यायची गरज पडली नाही. सुरुवात तर केली आहे, बघू आता कधी रिझल्ट मिळतोय ते, ती स्माइल करत म्हणाली. पण अक्कासाहेब तिचा चेहरा निहाळण्यात व्यस्त होता. आत्ताची दुर्वा ही त्यांना नवीन होती. त्यांना तो दिवस आठवला जेव्हा त्या पहिल्यांदा तिला भेटायला तिच्या घरी गेल्या होत्या. तेव्हा तिच्या नजरेत असलेला जाळ, सत्यजित बद्दलचा राग, तिच्या अटी, हे सगळं एखाद्या चित्रपटासारखं त्यांच्या डोळ्यासमोरून तरळून गेलं. पण आज जी दुर्वा त्यांच्या जवळ बसली होती ती एखाद्या शांत नदीसारखी वाटत होती. सोसाट्याच्या वाऱ्यानंतर जेव्हा अचानक सगळं शांत होतं, त्या शांत झालेल्या वाऱ्यासारखी ती भासत होती. काय झालं? तुम्ही अशा का बघताय माझ्याकडे? दुर्वा त्यांच्याकडे बघून म्हणाली. काय नाही, अशीच आनंदात राहा, खुश राहा आणि माझ्या नातवाला पण सुखात ठेव. त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. पण त्याच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ उमगताच तिची नजर आपोआप खाली झुकली गेली. चेहऱ्यावर लाली पसरली. अक्कासाहेब, सत्यजितने आज कढी करायला सांगितलीये. तुम्हाला काही वेगळं खावत असेल तर सांगा, मी बनवते. तिने विषय बदलण्यासारखे विचारलं. अगं, तू कशाला बनवते? कामावरून थकून आली आहेस. शीला करेल की तिचं काम, तू जाऊन आराम कर, अक्कासाहेब म्हणाल्या. पण त्यांना माझ्या हातची कढी खायची आहे, दुर्वा पटकन म्हणाली. तसं अक्कासाहेब गालात हसल्या. ती सत्याची आवड निवड जोपासते यांचाच त्याला आनंद झाला होता. हळूहळू का होईना
पण त्यांच्यात सगळं ठीक होतंय हे बघून अक्कासाहेब मनोमन सुखावल्या होत्या. ठीक आहे, तू जर मनापासून करत असशील तर कर, पण जर थकली असशील तर उगाच धावपळ करू नगस. शीलाला सांग, ती करल समधी मदत. आणि हो, आज शिवा आणि सूर्या बाहेरून जेवून येणार आहेत, तेव्हा त्यांच्या वाट्याचा स्वयंपाक करू नका. अक्कासाहेब म्हणाल्या. ठीक आहे, मी फ्रेश होऊन घेते, ती म्हणाली. यावर अक्कासाहेबांनी पण होकारार्थी मान डोलवली. ती आतमध्ये निघून गेली. तसं अक्कासाहेब गालातच हसल्या. माय, माझ्या समद्या लेकरासनी सुखी ठेव. त्या आकाशाकडे बघत देवी आईला प्रार्थना करत म्हणाल्या. अरे गाढवा, डुकरा, म्हसाड तोंड्या, अरे एवढं मोठं कांड करायच्या आधी एकदा तरी मला विचारायचं होतंस. नुकताच शिवा ब्लू स्टार हॉटेलला पोहोचला होता. सूर्या तिथल्या एका स्पेशल रूम मध्ये दारू ढोसत बसला होता. तसा तो कधी ड्रिंकला हात लावत नसे. पार्टी किंवा फंक्शन असेल तरच तो थोडीफार घ्यायचा, पण आज मात्र त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. मनातले सगळे विचार झटकण्यासाठी त्याने सध्या दारूचा सहारा घेतला होता. शिवादा, आधीच मी खूप टेन्शन मध्ये, तू मला अजून बोलू नकोसा. सूर्या बारीक तोंड करत म्हणाला. अजून तरी तो शुद्धीत होता. बोलू नकोस म्हणे, दिवसा ढवळ्या एका पोरीला किडनॅप केलंयस तू, आणि म्हणे बोलू नकोस. अरे हे करायची तर कधी आमची पण हिंमत झाली नाही, आणि तू स्वतःच्याच प्रेमाला किडनॅप केलंस. पाय दाखव बाबा तुझे. शिवा अंगातलं ब्लेझर काढून सोफ्यावर पेकत म्हणाला. त्याने टाय लूज केला आणि शर्टची वरची 2 बटणं उघडली. आता त्याचाही श्वास गुदमरायला लागला होता. जर हे सत्यजितला कळालं तर सूर्यासोबत त्याचा पण बँड वाजणार होता, कारण शिवाचा यात हात नसला तरी त्याच्या स्वभाव गुणांमुळे सत्यजितचा पहिला संशय त्याच्यावरच जाणार हे त्याला माहित होतं. त्यामुळे त्याच्याही मेंदूचे दिवे लागले होते. मला दुसरा काही पर्यायच सुचत नव्हता. सूर्या हातातला ग्लास खाली ठेवत म्हणाला. आधी दारू कशी प्यायची असते ते शिक, चालला पोरीला किडनॅप करायला. असं म्हणत शिवाने समोरची बाटली उचलली आणि डायरेक्ट तोंडाला लावली. अरे शिवादा, ती माझी होती ना. सूर्या म्हणाला. जे तुझं आहे ते माझं आहे, आणि जे माझं आहे ते आधीपासूनच माझं आहे, समजलं. शिवा सोफ्यावर आडवा परत म्हणाला. मैं मेरी दारू नहीं दूंगा. सूर्या उठून शिवाच्या हातातली बाटली हिसकावत म्हणाला. कोण माझ्या शकूला दारू बोललं रे. दारातून एक करारी आवाज आला. तसं शिवा आणि सूर्या दोघांनीही त्या दिशेला पाहिलं. शकू? कोण शकू? ओ मिस्टर, तुम्ही चुकीच्या रूम मध्ये आलाय. इथे कोणी शकू नाही, पुढच्या रूम मध्ये असेल बघा. शिवा व्यवस्थित उठून बसत म्हणाला. माझ्या शकूला शोधण्यासाठी मला डोळ्यांची गरज नाही, मी तिच्या वासानेच तिच्यापर्यंत पोहोचू शकतो. कार्तिक डुलत डुलत आतमध्ये येत म्हणाला. सूर्या, कुठल्या मेंटल हॉस्पिटल मधून सुटून आलंय रे हे बेन. शिवाचं डोकं आधीच सटकलेलं होतं. त्यात कार्तिकचं बोलणं ऐकून तो अजूनच बिथरला. यू ढेकण्या, मेंटल कोणाला बोलतो रे. आय एम युअर सिनियर, रिस्पेक्ट मी. कार्तिक भिंतीकडे बघून म्हणाला. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही भिंतीकडे पाहून का बोलताय. आम्ही दोघं तर इथे बसलोय. सूर्या निरागसपणे कार्तिककडे बघून म्हणाला. कार्तिकला सध्या 2चे 4 दिसत होते, त्यामुळे तो भिंतीकडे बघून बोलत होता. कामानिमित्त तो कोल्हापूरला आला होता आणि याच हॉटेलमध्ये त्याची इन्व्हेस्टर सोबत मीटिंग होती. मीटिंग संपवून तो जातच होता की मध्येच त्याला शिवा आणि सूर्याचं बोलणं ऐकू आलं. शकूला दारू म्हटलेलं त्याला बिलकुल सहन झालं नाही, म्हणून तो नागासारखा डुलत डुलत आतमध्ये आला. आता शिवा आणि सूर्याला शकुंतलावर बरंच मोठं भाषण ऐकायला मिळणार होतं. हॅलो,
माय सेल्फ निर्मा बॉय. कार्तिक भिंतीकडे पाहून हात करत म्हणाला. त्यांच्या दृष्टीने सूर्या तिथेच उभा होता, पण खरं तर सूर्या त्याच्या बाजूला उभा होता. निर्मा बॉय हे कसलं नाव? सूर्या हा नक्कीच मेंटल हॉस्पिटलमध्ये सुटून इथे आलाय. स्टाफला फोन कर आणि याला घेऊन जायला सांग. शिवा वैतागत म्हणाला. आधीच त्याचा सगळा दिवस खराब गेला होता. त्या तारा ज्या पद्धतीने त्याला नडली होती ते अजूनही त्याच्या डोक्यात घुमत होतं. भरीच भर म्हणून सूर्याने पण कांड करून ठेवलं होतं. त्यामुळे सध्या शिवाचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. त्याला थोडा वेळ एकांत हवा होता. शिवाने सरळ सरळ कार्तिकला इग्नोर केलं आणि टेबलावरची दुसरी बॉटल हातात घेतली. कार्तिकने डोळ्यांची उघडझाप करत त्या दिशेला पाहिलं. त्याला अंधुक अंधुक शिवाच्या 2 प्रतिमा दिसत होत्या, पण त्याची नजर रोखली होती ती शिवाच्या हातात असलेल्या त्या बाटलीवर. कार्तू, हे लोक तुझ्या पहिल्या प्रेमाला तुझ्यापासून हिरावून घेत आहेत आणि तू बघत काय उभा आहेस? अचानक त्याला बाटलीतून आवाज आला. तसं त्याचे डोळे मोठे झाले. शकू, तू परत माझ्यासोबत बोलायला लागलीस? मला वाटलं तू माझ्यासोबत ब्रेकअप केलं की काय. यु नो व्हॉट, किती मिस केलं मी तुला. खरं बोलतात लोक, पहिलं प्रेम कधीच विसरलं जाऊ शकत नाही. कार्तिक सूर्याचा आधार घेत शिवाजवळ जात म्हणाला. त्याने एकाच झटक्यात शिवाच्या हातातली बाटली हिसकावून घेतली. शिवा आणि सूर्या तर एखादं भूत बघितल्यासारखं त्याच्या तोंडाकडे बघत होते, कारण तो कुणासोबत बोलतोय हे अजून तरी त्या दोघांना कळालं नव्हतं. अरे हे बेन येरवड्यातून सुटून डायरेक्ट कोल्हापूरला आलं की काय? शिवा कार्तिककडे बघून डोकं खाजवत म्हणाला. ते जाऊ दे रे, पण हा वेडा बोलतोय कोणाशी आणि बाटलीकडे बघून शकू शकू का करतोय? सूर्या त्याच्या मेंदूचे घोडे पळवत म्हणाला. हे बोथ ऑफ यू, मीट माय फर्स्ट लव, मेरे दिल की तुनतुन, शकुंतला उफ्र शकू. कार्तिक हातातली बाटली दाखवत त्या दोघांना शकुंतलाचं इंट्रोडक्शन करून देत म्हणाला. दिल की तुनतुन, उफ्र, अरे काय बडबडतय हे, बावचळलंय काय? शिवाचं डोकं तर दुखायला लागलं होतं. मला वाटतं त्याला दिलकी धडकन म्हणायचं असेल आणि शकुंतला उर्फ शकू असं म्हणायचं असेल. सूर्या खूप विचारपूर्वक म्हणाला. कार्तू, तू सोड मला खाली, मला नाही बोलायचं तुझ्याशी. मला सोडून तू त्या हडळी सोबत लग्न केलंस. तिचं तर नाव घ्यायला सुद्धा मला कसं तरी होतं. वरून तू मला बंटी बबलीच्या बारशाला पण नाही बोलवलंस, म्हणून मला राग आलाय तुझा. तुझ्यापेक्षा हे दोघे बरे. काही न विचारता त्यांनी सरळ मला जवळ केलं. शकुंतला तक्रार करत म्हणाली. अर्थातच तिचा आवाज फक्त कार्तिकलाच ऐकू जाणार होता. ओ, तू तर अजूनही तशीच आहे ग, चिडकी बिब्बी. जाऊ दे, बंटी बबलीच्या बारशाला नाही बोलवलं तर काय झालं? नेक्स्ट टाइम पिंट्याच्या बारशाला तुला नक्की बोलवणार. बारशाला सगळे झिंगतच बाळाचं नाव ठेवतील, हे वचन देतो मी तुला. और मेरा वचन ही मेरा बेसन है. कार्तिक छातीवर हात ठेवून शपथ घेत म्हणाला. अरे बेसन नाही, शासन आहे ते. सूर्या त्याला करेक्ट करत म्हणाला. ए रताळ्या, तुला काय इथे शुद्ध लेखनाच्या चुका काढायला बसवलंय त्याने? ओ मिस्टर सर्फ एक्सेल बॉय, तुम्ही जे कोणी असाल ते सरळ इथून बाहेर निघायचं. आधीच डोक्याचं दही झालंय, त्याच्यात तुम्ही आता कडी करू नका. शिवा त्याच्या हातातली बाटली हिसकावत म्हणाला. ए भुसनाळ्या, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या शकूला हात लावायची? कार्तिक पुन्हा त्याच्या हातातून बाटली हिसकवत म्हणाला. अरे हा चिमण तोंड्या मला तोंडावर भुसणाऱ्या म्हणाला. याची हिम्मत कशी झाली हे बोलायची? कोल्हापूरमध्ये नवीन आहे का हा? याला माहित नाही का पाटील कोण आहेत? शिवा आता भयंकर रागावला होता, पण कार्तिकला मात्र काही घेणं देणं नव्हतं. तो हातातल्या बाटलीकडे बघत स्माइल करत होता. शिवादा, मला वाटतं मागच्या जन्मी याच्या बायकोचं नाव शकुंतला असावं आणि तिने दारूत विष टाकून मग ते पिलं असावं.
आणि त्यातच तिचा मृत्यू झाला असावा. म्हणून हा दारूला शकुंतला बोलतो. सूर्या एक्स्ट्रीम लेवलचे तर्क लावत म्हणाला. तसं शिवाने जोरात डोक्यावर हात मारून घेतला, कारण सध्या तो एकटाच बऱ्यापैकी शुद्धीत होता. सूर्या, तू गुपचूप तिकडे जाऊन बस, तुला पण चढलीये. शकुंतलाने आत्महत्या केली म्हणे. चढले मेले पागल झाले, डोक्याची पार मंडई करून ठेवलीये. शिवा दोन्ही हातात डोकं गच्च पकडत म्हणाला. त्याचा तो रुद्रावतार बघून सूर्या गुपचूप एका कोपऱ्यात जाऊन बसला. त्याने हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवलं. कार्तिक ती बाटली हातात घेऊन तसाच खाली सोफ्यावर बसला आणि पुन्हा त्याच्या शकू सोबत बोलू लागला. ए बाबा, तू जिथून आला असशील तिथे जा बरं, कशाला डोक्याचा भुगा करतोय. शिवा कार्तिककडे बघून म्हणाला. कार्तिकने त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि पुन्हा शकुंतला सोबत बोलू लागला. शिवा आता कार्तिकच्या हाताला पकडून त्याला बाहेर काढणारच होता. तितक्यात मोबाईलची रिंग वाजली. मेलो, कार्तिक कानाला हात लावत म्हणाला. त्याची ती ऍक्शन बघून शिवाने परत कपाळावर हात मारून घेतला. सूर्या तर आता तसाच आडवा पडून हसत होता. अरे रताळ्या, एसीचा रिमोट आहे तो, आणि मेलो नाही हॅलो म्हणतात. शिवा त्याच्या हातातून तो रिमोट काढून घेत म्हणाला. रिंग तर अजूनही वाजत होती आणि आवाज कार्तिकच्या खिशातून येत होता. शिवाने जबरदस्ती त्याच्या खिशातून मोबाईल काढला आणि स्क्रीन बघितली तर सतीश ड्रायव्हर असं नाव होतं. हॅलो, शिवा तो फोन रिसीव्ह करत म्हणाला. हॅलो सर, कुठे आहात तुम्ही? मी सगळीकडे शोधतोय तुम्हाला. पलीकडून कार्तिकचा ड्रायव्हर सतीश म्हणाला. तू अगदी देवासारखा धावून आलास बघ बाबा. तुझा हा बेवडा मालक इथे रूम नंबर 5 मध्ये पडलाय. लवकर ये आणि त्याला घेऊन जा. असं म्हणत शिवाने रागातच फोन कट केला. थोड्याच वेळात कार्तिकचा ड्रायव्हर तिथे आला. कार्तिक आता फुल टल्ली झाला होता. शकुंतला सोबत त्याने त्याचा पुढचा जन्म आधीच फिक्स करून ठेवला होता. सूर्या त्याचं शकुंतला सोबतचं संभाषण ऐकून हसून हसून बेजार झाला होता. शिवा मात्र आता बराच तापला होता, कारण कार्तिकमुळे त्याच्या मूडची जाम वाट लागली होती. अजून थोडा वेळ जर ड्रायव्हर आला नसता तर शिवाने त्याला हाताला धरून बाहेर काढलं असतं, इतका तो तापला होता. पण कार्तिक रावांना मात्र कशाचीही शुद्ध नव्हती. ते त्यांच्या प्रेमाच्या एका वेगळ्याच दुनियेत फिरत होते. सॉरी सर, सतीश शिवाकडे बघत म्हणाला. तुझं सॉरी घाल चुलीत, आधी याला घेऊन जा, जाम डोकं फिरवलं ह्याने. शिवा कार्तिककडे बघून म्हणाला. शिवाचा तो तांडव अवतार बघून सतीश पण घाबरला. त्याने कार्तिकचा हात पकडून त्याला उभं केलं. सतीश खूप ट्राय करत होता त्याच्या हातातली बाटली काढण्यासाठी, पण कार्तिकने ती बाटली हातात घट्ट पकडून ठेवली होती. शेवटी शिवाने बाटली सकट त्याची पालथी इथून उचल असं दटावलं. तेव्हा कुठे सतीश कार्तिकला घेऊन तिथून निघून गेला. ते दोघे जाता शिवाने जाऊन धाडकन दरवाजा बंद केला आणि मागे वळून पाहिलं तर सूर्या पोटाला पकडून आडवा तिडवा लोळून हसत होता. ते बघून शिवाला त्याचा अजूनच राग आला. तो चालतच त्याच्या जवळ गेला आणि त्याला बुक्का घालत म्हणाला. अरे माकड तोंड्या, तुझ्यामुळे मी इथे व्हेंटिलेटरवर आहे आणि तू खुशाल दाताड काढून हसतोयस, लाज नाही वाटत तुला? तो म्हणाला. ऐक ग, सॉरी सॉरी, शिवा कळवळून म्हणाला.